महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। 5 दिवस पाणी बंद, 8 गावे तहानलेली, मोर्चाचा इशारा। रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे। तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना गेल्या तब्बल 5 दिवसांपासून बंद आहे आणि याचा फटका बसतोय थेट 8 गावे आणि 4 वाड्यांमधील हजारो नागरिकांना। उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना पाण्याचे सर्व स्थानिक स्रोत आटले असताना नागरिक पूर्णपणे या पाणी योजनेवर अवलंबून असताना गेल्या 5 दिवसापासून नळ कोरडेच आहेत। महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकंती करावी लागत आहे। पाणी मिळणार तरी कधी, हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात घर करून बसला आहे। आम्ही नियमित पाणीपट्टी भरतो आणि पाणीच मिळत नसेल तर पैसे कशासाठी? दरवेळी पाणी पुरवठा खंडित होतो, यावेळी तर 5 दिवस झाले। या प्रश्नावर तोंडसुरे प्रादेशिक नळ योजना शिखर समितीचे अध्यक्ष महादेव चांगू पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर 8 गावे आणि 4 वाड्यांमधील नागरिकांना घेऊन जिल्हा परिषद अलिबाग येथे मोर्चा काढला जाईल, असे पत्रच मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा पाटील यांना दिले आहे। त्यामुळे राजकीय प्रश्न उपस्थित झाला आहे। या भागातील तोंडसुरे, अगरवाडा, वरवटणे, रेवली या ग्रामपंचायती तसेच म्हसळा पंचायत समिती सर्व ठिकाणी एकाच पक्षाचे वर्चस्व, तर जिल्ह्यात महायुती असताना पाणी टंचाईकडे इतके दुर्लक्ष का होत आहे? हा प्रश्न आता नागरिकांमध्ये चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरला आहे। पाणी ही मूलभूत गरज आहे आणि त्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरावं लागणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। आता प्रशासन जागं होणार का, की नागरिकांचा मोर्चा निघाल्यानंतरच हालचाल होणार? अशा अधिक अपडेट्ससाठी आमच्या महाराष्ट्र एक्सप्रेस चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा मुद्दा जास्तीत जास्त शेअर करा, कारण हा प्रश्न फक्त एका गावाचा नाही तर प्रत्येकाच्या हक्काचा आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।